कापूस खरेदी करताना इलेक्ट्रॉनिक काट्यामध्ये रिमोट कंट्रोलचा वापर करून वजनात फेरफार करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा आर्णी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील 14 आरोपींना अटक करण्यात आली। तसेच त्यांच्याकडून फसवणुकीसाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक काटा, रिमोट आणि वाहन जप्त करण्यात आले। मोहम्मद वारिस मोहम्मद शेरू, सादिक रसूल हमीद रसूल, रेबर खान, रिया उजाल खान, अंसार खान सालार खान, गफ्फार शहा मुस्तार शहा, अब्दुल आतिक अब्दुल मजीद, अहताब अहमद कासिम अहमद, शेख जुबेर शेख निसार, तारिक खान सक्ताउल्ला खान, इम्रान खान अहमद खान, मोहम्मद सोएब मोहम्मद नासिर, नावेद खान युनुस खान, सोहेल खान अनीस खान सर्व आरोपी बार्शी टाकळी जिल्हा अकोला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। आर्णी तालुक्यातील अंबोडा येथे 11 मार्च 2026 पासून बार्शी टाकळी येथील काही व्यापारी कापूस खरेदी करीत होते। हे व्यापारी बाजारभावापेक्षा 200 रुपये अधिक दर देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून कापूस घेत होते। 18 मार्च रोजी रमेश देवीसिंग राठोड यांच्या घरी कापूस मोजण्याचे काम सुरू असताना कापसाच्या मोठ्या गाठोड्याचे वजन अनपेक्षितपणे अत्यंत कमी भरीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। संशय आल्याने राठोड यांनी बारकाईने निरीक्षण केले असता कापूस मोजणाऱ्या टोळीतील सादिक नावाच्या इसमाकडे एक संशयास्पद भुरकट रंगाचा रिमोट दिसून आला। शेतकऱ्याने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचासमक्ष वजन काट्याची पडताळणी केली असता रिमोटचे बटन दाबताच काट्यावरील वजन कमी होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। या टोळीने शेतकरी दिलीप घोरपडे यांचा 900 किलो कापूस आणि रमेश राठोड यांचा 500 किलो कापूस असा एकूण 1,02,500 रुपयांचा कापूस वजनात तफावत दाखवून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी आर्णी पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णीचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर, पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन राठोड आणि त्यांच्या पथकाने पार पाडली।